इथला मी रहिवासी, माझी जमीन तिथं 3.5 एकर जमीन आहे. राहतं घर आहे शेतामध्ये, सगळं घर बी चाललं, शेत बी चाललं. आज ती जमीन ही सरकार म्हणतंय की सगळीकडले कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला तर बाकीकडले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची, असं मुख्यमंत्री साहेब म्हणते. पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या, त्याला मोबदला बी नाही, काहीच नाही. हकालूनच आम्हाला काढायचे. आज प्लॉटची किंमत काय आहे ना, आमची जमीन तुम्ही काय मग घेता फुकट? आज सगळे बांधून मला न इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी. आज जर ही जमीन गेली तर आम्हाला बीज पाण्याची पर्याय नाही. मारवती ज्ञानबा डांगे, राहणार वरवटी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. इथला मी रहिवासी, माझी जमीन तिथं 3.5 एकर जमीन आहे. राहतं घर आहे शेतामध्ये, सगळं घर बी चाललं, शेत बी चाललं. आता तिथं जर गेलं, आता इतक्या दिवस आई वडिलांनी आमच्या शेती केली, कशी केली, कारखाने केले, उली तिली इकलं नाही, रोगाला बळी पडली, पण मरण पत्करलं, पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही. आमच्यासाठी त्यांनी राखून ठेवली जमीन. आज ती जमीन ही सरकार म्हणतंय की सगळीकडले कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला तर बाकीकडले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची, असं मुख्यमंत्री साहेब म्हणते. आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले, ही केले, पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले. गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका, हे चांगलं नाही, आम्हाला एवढी शेती हीच करून खाता. इथं मी आलोय म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय. आज दूध काढू दिलं नाही, मारकी जनावर घरी लेकर वाळ. आमचे आई वडील वारलेले, एकटाच आहे मी, कुणी नाही घरी. आज सगळे बांधून मला न इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं. आज जर ही जमीन गेली तर आम्हाला बीज पाण्याची पर्याय नाही. हे असं चांगलं नाही. सरकार म्हणले नाही करायचं, म्हणले इलेक्शनच्या आधी. यांनी इलेक्शन झाले बरोबर पहिली स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले करू, म्हणले शक्तीपीठ फक्त इकडले कोल्हापूरवाल्याच ही या म्हणले, बाकीचे सगळे तयार आहेत म्हणले. आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार, ती त्यांनी समजा थोडासा मोबदला दिला की ती खुश आहे. पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या, त्याला मोबदला बी नाही, काहीच नाही. हकालूनच आम्हाला काढायचे. आज प्लॉटची किंमत काय आहे ना, आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुकट? ही बरोबर नाही असं वागणं सरकारचं. आम्ही करायचं तरी काय? ही चुकीचं वागणं सरकारचं. आम्ही गरीब माणसं करून खाणारे माणसं. आजपासून 10 वर्ष मी कारखाना केला, माझे पायाचे हाडं ही झाले, कमरेचे मणक्याचा आजार झाला. आता मी कारखाना सध्या करू शकतो. शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्याच्या सगळ्याच आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भूमिका आहे की बाबा ही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, नको ही मार्ग आम्हाला. दुसरं त्याच्या शेजारीच आम्हाला परळी अंबाजोगाई ही नांदेडकडे गेलेला मार्ग जवळच आहे, त्याच्याच एक 10 मीटर अंतरानच दुसरा मार्ग चालू केलाय. म्हणजे मधल्या जमिनी सध्या वाहता येत नाहीत. आणि त्याच्यातून एक टावर लाईन गेली आमच्या शेतामधून. त्या टायमिंगला आमचे आवळीचे झाडं, आंब्याचे झाडं तोडून काढले. त्याचा फक्त 25,000 रुपये मोबदला दिला आम्हाला. कापसामध्ये आमचं मटेरियल सगळं ते टावरचं टाकून दिलं, त्याचा मोबदला दिला नाही. आम्हाला कळत नव्हतं, आम्ही कारखान्याला होतो, इकडं कारखान्याला आहे तर तिकडे टावर उभं केले. आता बी तीच होणार आहे. आम्ही कुठंतरी कमवायला जाताना पोट भरायला हे करतील. अन्याय करू नये गोरगरीबावर, हे चांगलं नाही असं वागणं. हे मी कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात दानोळी गाव माझं आहे. आम्ही 3 भाऊ आहे आणि एकूण 3 एकर शेती आहे. तिघांना 1-1 एकर येते. बागायत सुपीक जमीन आहे आमची. जवळजवळ 2 लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे ती. आणि कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची थडगी बांधून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे. याला पॅरलल रत्नागिरी नागपूर असताना ह्या शक्तीपीठात काही गरज नसताना आमच्या बलकांडीवर हा लादलेला आहे. आणि आम्हाला प्रसंगी गोळ्या झेलायला लागल्या तरी सुद्धा आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही. ही एकच आमची जिद्द आहे. एक जिद्द